बाबा आहेत ना खेकडे पकडायला गेले होते, संध्याकाळचे गेले होते 6च्या दरम्यान असे, आणि त्यांच्या हातामध्ये बघा केवढी कुर्ले म्हणजे आपण त्याला खेकडा बोलतो, तर हे बघा चावली बघा केवढे खेकडे आहेत ते, हा बघा केवढा मोठा खेकडा आहे ते बघताय. आणि गावच्या चुलीवरची ही खासियत आहे जेवणाची, एक टेस्ट वेगळीच येते मस्त अशी. मंडळी तुम्ही बघताय समोर आपल्या दोन्ही पण रेसिपी आहे ना मस्त अशा तयार झाल्या आहेत बघा. त्या साईडला तुम्ही बघताय खेकड्यांचा रस्सा आहे मस्त असा तयार केलेला झणझणीत, आणि या साईडला आहे खेकड्यांचा सुक्का असं बनवलं आहे, आपण पेंदा बोलतो ना त्याचं ही रेसिपी आहे इकडे, आणि मस्त खायला मजा येणार आहे. मंडळी नमस्कार, आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय. तर मंडळी इकडे तुम्ही पाठी बघताय, बाबा आहेत ना इकडे खेकडे पकडायला गेले होते नदीवरती, आणि तुम्हाला मी दाखवतो किती घेऊन आलाय खेकडे. तर आता बघूया, आणि इकडे आई पण पाठीमागे आहे, बॅटरी घेऊन येते आता दाखवायला. तर मंडळी तुम्ही बघताय बघा केवढे खेकडे आहेत ते, हा बघा केवढा मोठा खेकडा इकडे बघताय, खूप आहे खेकडे. बाबा आहे ना इकडे खेकडे साफ करतायत आहे, खेकड्यांच्या आंगड्या वगैरे इकडे सर्व जो मधला भाग असतो पेंदा वगैरे हे सर्व आहे ना असं साफ करावं लागतं वेगवेगळं. हे बघा, हे बघा इकडे असे साफ करतात आहे, हे काढणं महत्त्वाचं आहे. तर आता आईने खेकड्याची रेसिपी चालू केले, तुम्ही बघता इकडे समोर आहे ना, ती सर्व आहे ना साफ करते, म्हणजे हे पोटातलं आहे ना सर्व घाण काढते खेकड्यांच्या. अशा प्रकारे साफ करते ती. फोडणीमध्ये आहे ना पहिला आधी लसूण टाकले तेलामध्ये, मस्त अशी फ्राय होते. तो आता इकडे घातलाय मिरची आता मोठी फिरवून घेते, आणि आता इकडे टोमॅटो टाकलाय. लसूण मिरची टोमॅटो आहे ना व्यवस्थित अशी फिरवून घेते, आणि आता याच्यामध्ये ॲड करणार आहे तिखट, गरम मसाला, हळद वगैरे सर्व ॲड करणार आहे. तिखट घातलाय 1 चमचा, 1.5 चमचा घातलाय. हळद टाकलंय तिनं अर्धा चमचा, आणि आता व्यवस्थित फिरवून घेते. आणि आता ॲड करते आपला कांदा खोबरा मसाला, तो पण व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, आणि स्मेल पण आला मस्त. आणि गावच्या चुलीवरची ही खासियत आहे जेवणाची, एक टेस्ट वेगळीच येते मस्त अशी. पेंदे आता ॲड करणार आहे. हे बघा, थोडंसं आधी पहिलं पाणी ॲड केलं आहे, ते फिरवून घेणार व्यवस्थित प्रॉपर, म्हणजे मसाला, ग्रेव्ही मसाला वगैरे, तिखट हे सर्व आहे ना प्रॉपर असं मिक्स होईल. त्यामुळे तिनं पाणी पहिलं ॲड केलं आहे थोडंसं, थोडं ठेवणार थोडा वेळ जरा, त्याला असा चांगला असा उकडा आला पाहिजे व्यवस्थित मसाल्याला. आणि आता इकडे ॲड करते सर्व. तर आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घेणार. आणि हे सुकंच बनवणार आहेस ना? सुका. आणि आपला खेकड्यांचा रस्सा आहे ना तो वेगळा बनवणार आहे ती. थोडंसं आता याच्यामध्ये पाणी ॲड करते, मीठ ॲड केलंय थोडं. कोकम आहे ना अशा पद्धतीने नरम केला ना तर व्यवस्थित असं लागतं, तर त्यामुळे अशी ती नरम वगैरे करून घेणार. आणि आता ह्याच्यामध्ये ॲड करते पाणी, असं टाकलं ना म्हणजे सर्व असं व्यवस्थित लागतं त्या पूर्ण ग्रेव्हीला किंवा सर्व याला. तर आता मस्त असं शिजतंय खतखतून.
आणि आता इकडे एक 7 ते 8 मिनिटं आहे ना असं ठेवायचं आहे. असं प्रॉपर असं मंद आचेवरती शिजायला ठेवलं आहे. आणि थोड्या वेळाने आपली ही घट्ट अशी खेकड्यांची ग्रेव्ही तयार होईल. तर आता मंडळी आहे ना इकडे खेकड्यांच्या रस्साची तयारी चालू आहे. आणि इकडे आता फोडणी देते आई. पहिलं इकडे आहे ना लसूण ॲड केले. मिरची टाकले गावठी आपली आणि कढीपत्ता टाकला नाही, टोमॅटो. आता व्यवस्थित असं फिरवून घेते. व्यवस्थित आहे ना असं फिरवून घेते. तिखट मसाला ऍड केलाय 1.5 चमचा. गरम मसाला ऍड केलाय 1 चमचा. हळद ऍड केले अर्धा चमचा. आणि आता फिरवून घेते व्यवस्थित प्रॉपर. हे पण आहे ना मसाले असे आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेते प्रॉपर असे. मस्त असा स्मेल येतोय. आणि आता याच्यामध्ये कांदा लसूण ग्रेव्ही ॲड केली आहे थोडीशी. ती पण आता मसाल्यामध्ये फिरवून घेते. आमचुलाचा रस टाकलाय आता आतमध्ये आणि आमचूल पण टाकलाय. इकडे आहे ना या साईडला रस्सा घेऊन आलाय आणि थोडासा ऍड केलाय रस्सा. आणि आता हे सर्व फिरवून घेते प्रॉपर, जेणेकरून खालचा जो मसाला असतो ना तो करपू नये. त्यामुळे थोडंसं पाणी ऍड करायचं असतं. आणि हा जो ठेचलेला रस्सा आहे ना तो आता इकडे फोडणीमध्ये ऍड करते. बघा मस्त असा आहे ना ऍड केला आहे प्रॉपर व्यवस्थित. आणि सणसणीत असा कड यायला द्यायचा आहे. 10 ते 12 मिनिटं असा मस्त खतखतून शिजू द्यायचा आहे प्रॉपर व्यवस्थित. आणि नंतर आपला रस्सा रेडी होईल खाण्यासाठी. तर मंडळी तुम्ही बघताय समोर आपल्या दोन्ही पण रेसिपी आहे ना मस्त अशा तयार झाल्या आहेत. बघा या साईडला तुम्ही बघताय खेकड्यांचा रस्सा आहे मस्त असा तयार केलेला झणझणीत. आणि या साईडला आहे खेकड्यांचा सुक्का असा बनवलाय, आपण पेंदा बोलतो ना त्याची ही रेसिपी आहे इकडे. आणि मस्त खायला मजा येणार आहे. तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेले बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत बाय बाय.